तुला मिळालेली उत्कृष्ट ॲडवाईस, एखादा सल्ला? मला ना एकदा गावस्कर सरांनी एक ॲडवाईस केला होता ओके. आणि माझ्या तो ऑलवेज लक्षात राहिला आहे. मी ना मुंबई वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच खेळत होतो आणि CCI ला आणि सचिननी 200 केले होते ती मॅच. मी त्या सेकंड इनिंगला 5 विकेट काढल्या होत्या. बट ॲज लक वुड हॅव इट त्यावेळेस मी इंडियन टीममध्ये होतो आणि ना सेकंड डेला सचिननी कॅप्टन्सी सोडली होती आणि अझर कॅप्टन झाला होता आणि मी टीममधनं ड्रॉप झालो होतो आणि वेंकटपती राजूनी कमबॅक केला होता त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया सिरीजला. आणि ना तेव्हा मुंबई टीम आणि ऑस्ट्रेलियन टीमचं एक डिनर होतं CCI ला. तेव्हा गावस्कर सर पण आले होते. डिसअपॉइंटेड म्हटलं हो सर, ऑब्व्हियसली व्हायला पण पाहिजे, कारण 5 विकेट काढल्यावर जर का तू टीममध्ये नाहीस तर व्हायला पण पाहिजे डिसअपॉइंट. पण एक काम कर म्हटलं. काय सर? एक काम कर, तुझ्या परफॉर्मन्सने दरवाजा नॉक कर. त्यांना ऐकू नाही आलं ना तर पुढच्या वेळी परत आणखीन परफॉर्म कर आणि दरवाजा आणखीन जोरात नॉक कर. त्याच्याने जरी ऐकू नाही आलं ना, तिसऱ्यांदा एक काम कर, तो दरवाजा ब्रेक कर. जरी त्यांना ऐकू नाही आलं तरी त्यांना बघून तुला सिलेक्ट करायला त्यांना एवढं तू पुश कर. सो दॅट वॉज फॉर मी इज अ ग्रेट ॲडवाईस. आणि तो माझ्याबरोबर मी सगळ्यांना, आत्ताच्या मुलांना पण मी शेअर करतो, माझ्या इन्स्टिट्यूटच्या मुलांना पण असा शेअर करतो की फॉर मी दॅट चेंज माय पर्स्पेक्टिव्ह. करेक्ट. की डिसअपॉइंटमेंट्स येतात, रिजेक्शन्स येतात, डिजेक्शन्स येतात, फेल्युअर्स येतात, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे